नमस्कार मित्रांनो, मी शुभम साळे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लव्हर्स कट्टा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत असलेलं बेल आयकॉनचं बटन देखील दाबा, जेणेकरून तुमच्याकडे नवीन लव्ह स्टोरीज, नवीन कथा, नवीन कविता आणि तुमच्या लव्ह लाईफमध्ये जर कोणते प्रॉब्लेम चालले असेल त्याचं सोल्युशन नक्की या चॅनलवरती मिळेल. तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला हे सांगू इच्छितो, हे जे काय कन्क्लुजन आहे किंवा हे जे सारांश मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते बऱ्याच मुलींची चर्चा केल्यानंतर मांडणार आहे. ऑलरेडी मी चर्चा केलेली आहे. बऱ्याच मुली चर्चा केल्यानंतर हा सारांश तुमच्यासमोर मांडतात. मी त्यांना विचारलं तुम्ही मुलामध्ये नेमकं काय बघता किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची मुलं आवडतात. ही गोष्ट सांगायची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल किंवा एखादी मुलगी जर तुम्हाला आवडत असेल तर एखाद्या ठिकाणी त्याच्याविषयी सर्च करून मुली कशा अट्रॅक्ट कराव्या, मुलींना काय आवडतं, मुलींना कशा पटवाव्यात हे इंटरनेटवर सर्च करण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर खरोखर एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करत असाल तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी काहीच उपयोगाच्या नाही आहेत. सगळ्यात आधी त्या मुलीचं मन ओळखायला शिका, तरच त्या गोष्टी उपयोगाच्या. चला तर मग मित्रांनो त्याविषयी करू. मित्रांनो मी बऱ्याच मुलींना विचारलं तर त्यांनी आम्हाला हे सांगितले, आजकाल मुलांचं फक्त आमच्याकडे फिजिकल अट्रॅक्शन होत आहे, आमच्याकडेच नाही पण मुलींचं पण होत असते. आजकाल कोणावर प्रेम करावं किंवा न करू असं वाटतच नाहीये. मी त्यांना विचारत नेमकी सर समजा तुमच्या लाईफकडनं तुम्हाला निवडायचं असेल तर कशा प्रकारे निवडायचं किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची मुलं आवडतात. तर याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. मी पहिला निगेटिव्ह पॉईंट कव्हर करेन, त्यानंतर पॉझिटिव्ह पॉईंट कव्हर करेन. मित्रांनो सगळ्यात आधी दुसऱ्या टप्प्यामधल्या ज्या मुलींनी मला सांगितले की त्यांना दिसायला मुलगा हँडसम पाहिजे, त्यांना दिसायला मुलगा एकदम डॅशिंग पाहिजे, त्याला पिरियड पाहिजे, त्याची बॉडी पाहिजे, खूप असा लुक वाईज खूप बेस्ट पाहिजे, आईज खूप छान पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टींची त्याने डिमांड केली. मग मी त्यांना समोर एक क्वेश्चन मार्क टाकला, मनाविषयी तुमची काय मत आहे. त्याने म्हणले मन. मी म्हणलं त्याचं मन जे तुम्हाला आयुष्यभर सोबत घेऊन राहील, त्याचा चेहरा नाही ना, त्याचं दिसणं नाही ना, कोणती गोष्ट नाही. त्या मुली निशब्द झाल्यावर मला म्हणाल्या नाही आम्ही ह्याविषयी कधी विचार नाही केला. तर मित्रांनो त्यानंतर मग मला त्यांनी हे सांगितलं ह्या गोष्टी का मॅटर एवढ्या करतात का. त्यानंतर मग मी त्यांना पहिल्या भागामध्ये ज्या मुलीनं मला उत्तर दिलं ते उत्तर सांगितलं आणि तेहीच उत्तर तुमच्यासोबत शेअर करतोय. त्या मुलीने मला असं सांगितलं होतं की आम्हाला आमच्या मनाला मिळून मिसळून घेणारा मुलगा आवडेल, जो आम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल, जो आम्हाला फक्त एखादी मुलगी एखादी बायको समजण्यापेक्षा तो आम्हाला एखादी चांगली जीवनसाथी समजेल, एखादी चांगली मैत्रीण समजेल, प्रत्येक आमच्या चढ उतारामध्ये आम्हाला साथ देईल. आतापर्यंत आपण अशी बरीच उदाहरणं ऐकलेली आहेत की ते बायकोने तिच्या नवऱ्याची साथ कधीच सोडली नाही, कितीही चढ उतार आला आयुष्यात तरीही. पण आम्हाला अशी गोष्ट ऐकायला आवडेल की नवऱ्यानं त्या मुलीची साथ, नवऱ्यानं त्या बायकोची साथ कधीच सोडला नाही, कितीही आयुष्यात चढ उतार आला तर. मित्रांनो मुलींना अशाच प्रकारची मुलं आवडतात जे त्यांचं मन समजून घेतील, त्यांच्या मनाप्रमाणे विचार करतील आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतील. मी म्हणलं एखादी गोष्ट तुम्ही चुकलं तर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला ओरडलेलं आवडेल का. त्यावेळी मला उत्तर दिलं की असं काही नाहीये, जर आम्ही एखादी गोष्ट चुकत असू तर त्या गोष्टीत नक्कीच आम्ही अज्ञानी असू किंवा आम्हाला त्या गोष्टीत जास्त काही कळत नसणार आहे. अशा वेळी आमच्या पार्टनर आम्हाला 2-3 वेळा समजावून सांगावं आणि जर आमचं चुकलं तरीही तर आम्हाला त्याने नक्की ओरडलं तर आम्हाला काही वाटणार नाही. पण पहिल्याच टप्प्यात ज्यावेळी आम्ही प्रयत्न करत असू त्याचवेळी जर आमच्या पार्टनरने आम्हाला ओरडलं तर आम्हाला नक्की वाईट वाटेल. खूप अशी छान आणि इंटरेस्टिंग फॅक्ट, खूप अशी इंटरेस्टिंग गोष्टींचं उत्तर त्यांनी मला दिली. सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर त्यांनी मला सगळ्यात शेवटी सांगितलं की या जगात मुलांनी मुलींना त्यांच्या बरोबरी समजून त्यांच्याप्रमाणे जगण्याची मुभा जर दिली, असा देणा जर पार्टनर आम्हाला मिळाला तर नक्की आम्हाला आवडेल. आम्हाला आमच्या बिझनेसमध्ये सपोर्ट करणारा, आम्हाला आमच्या नोकरीमध्ये सपोर्ट करणारा, आम्हाला फ्रीडम देणारा, जसं प्रत्येक मुलाला फ्रीडम आहे तसं तो स्वतःच्या पार्टनरला फ्रीडम देणार जर आम्हाला लाईफ पार्टनर हवा असेल तर तो आम्हाला नक्की आवडेल. सगळ्यात महत्वाचं जो माझ्या फॅमिलीविषयी पण विचार करेल आणि जो माझ्याविषयी पण विचार करेल, जो मला असं कधी नाही म्हणा की तुझ्या फॅमिलीविषयी तू काय विचार करू नका, आपण दोघं एकत्र राहून सोडून देऊ, तर त्या मुलाचा माझ्या आयुष्यात काहीच उपयोग नसणार आहे. कारण पुढे जाऊन आमचीही फॅमिली असणार आहे. त्याच वेळी जर आमच्या मुलांना आमच्यासोबत असं केलं तर आम्हाला किती वाईट वाटेल. ह्या गोष्टींचा विचार ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो की जी मुलं मनानं चांगली आहेत, जी समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे वावरतात, जी समोरच्या माणसाचं मन समजून घेतात व समोरच्या माणसाला कधी दुखवत नाही आणि जरी दुखवली तर समोरच्या माणसाला जाऊन माफी मागण्याची त्यांच्याकडे हिंमत असते, अशी मुलं आम्हाला नक्की आवडतील असं त्यांचं उत्तर. या व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो तुम्हाला मी एवढंच सांगेन की ज्या ज्या मुलींना वाटतं की हँडसम असावं, दिसायला खूप चांगला असा, काही चुकीचं नाही, तुम्ही एकदम बरोबर आहात. पण त्याच्यामध्ये एक अजून एक क्वालिटी ठेवा की तो मनानेही चांगला असावा. जर ह्या सगळ्या गोष्टींना त्यात तो म्हणून पण चांगला असलेला जर तुम्हाला मुलगा मिळाला तर तो नक्की तुम्हाला आवडेल. बऱ्याच मुलींनी असं सांगितलं की आम्हाला दिसण्याचा विषय कधीच मॅटर करत नाही. मग त्यात दिसायला कितीही चांगल्या मुलगी असल्या तरीचंही उत्तर हेच होतं, आम्हाला मुलगा दिसतो कशा हे मॅटर करत नाही, तर आम्हाला मुलगा वागतो कसा आणि त्याचं मन कशा प्रकार आहे हे मॅटर करतं.
होप सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटू आपल्या आवडत्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लवर्स कट्टा. धन्यवाद.